जय हिंद मित्रांनो, आपल्या टीव्ही चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अत्यंत जास्त महत्त्वाचा प्रश्न, जो की सध्याच्या घडीला जे आहे प्रत्येक अभियोग्यताधारकांना भेडसावत आहे। तो म्हणजे पुढील राऊंड एक्झॅक्टली कधीपर्यंत होऊ शकतो आणि त्यामध्ये ज्या उमेदवारांचा वयाशी निगडित असा प्रश्न आहे, म्हणजे जे उमेदवार एज बार होत आहेत त्या उमेदवारांना पुढच्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या ज्या जाहिराती असेल त्यामध्ये चान्स मिळू शकतो किंवा नाही, त्याच संदर्भामध्ये ऑथेंटिक उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे पुढच्या तुमच्या भविष्याकरिता हा व्हिडिओ अत्यंत जास्त महत्त्वाचा ठरणार आहे। परंतु व्हिडिओमध्ये ऑथेंटिक माहिती विथ प्रूफ पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे ती महत्त्वाची माहिती। पुढचा जो राऊंड आहे तो एक्झॅक्टली कधीपर्यंत होऊ शकतो या संदर्भामध्ये सविस्तर पद्धतीने माहिती। मित्रांनो, तुम्हाला सांगताना आता आनंद होत आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही इलेक्शन कमिशनच्या वतीने नवीन शासन गठीत करण्याकरिता जी काही आचारसंहिता लागलेली आहे त्या आचारसंहितेचे आता मोजून जे आहे 1 आठवडा शिल्लक राहिलेला आहे। याचा अर्थ आता आदर्श आचारसंहिता संपली, एकदा निकाल या ठिकाणी जे आहे निवडणुकीचा लागून गेला तर निश्चितपणाने आपला जो काही फेज 2 आहे त्याच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन जाणार आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर का शंका असेल की फेज 2 होईल किंवा होणार नाही तर ती शंका आपल्याला जी आहे आज आता ताबडतोब काढून टाकायची आहे। फेज 2 हा 100% होणारच आहे। भलेही जागांच्या संदर्भामध्ये कमी जास्त होऊ शकेल, परंतु जर का याच्यावरती कोणाचा डाऊट असेल की फेज 2 होईल किंवा नाही तर तो डाऊट आपण आपल्या मनामधून क्लिअर करून टाकायला पाहिजे, कारण त्या संदर्भामध्ये जे आहे ऑलरेडी बरेचसे नोटिफिकेशन्स देखील येऊन गेलेले आहेत। आता येऊया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे। तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की ज्या उमेदवारांचं वय उलटून जात आहे त्या उमेदवारांना फेज 2 मध्ये चान्स मिळेल किंवा मिळणार नाही, म्हणजे ज्याची वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्या उमेदवारांना या ठिकाणी अक्षरशः रात्रीच्याला झोप देखील लागत नाही। त्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपण जर का या भरतीमधून मेरिटमध्ये येऊ शकणार नाही असा आपल्याला विश्वास असेल, म्हणजेच आपण पुढच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे IBPSच्या पॅटर्न प्रमाणे एक अत्यंत महत्त्वाची बॅच। ज्या बॅचमध्ये तुमच्याकरिता जे आहे टेटकरिता सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची तयारी करून घेतली जाईल। डेली लाईव्ह लेक्चर असेल, लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्ही तेच लेक्चर पाहू शकता। PDF नोट्स देखील तुमच्याकरिता अवेलेबल आहे। IBPSची जी एक्सपर्ट फॅकल्टी आहे ते तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे। विशेष म्हणजे मागच्या TIT 2022च्या परीक्षेमध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे या मार्गदर्शनाच्या बळावर। कारण जे आहे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेली जी काही टीम आहे ती केवळ आणि केवळ IBPS मधली एक्सपर्ट आहे, IBPSला शिकवतात। त्याच्यामुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जर का अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितपणाने तुम्हाला यश हे मिळणारच आहे। तुम्हाला जर का यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आजच अभ्यासाला सुरुवात करा। बघा, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय आहे 3 मार्च 2023चा। याचं जर का टायटल आपण बघितलं तर शासन सेवेमध्ये सरळ सेवेने नियुक्तीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये 31 डिसेंबर 2023 पर्यंत जे आहे शिथिलता देण्याबाबत हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। आता हा शासन निर्णय जरी 2023चा असला तरी देखील आपला जो चालू असलेला राऊंड आहे त्या राऊंडला हा शासन निर्णय लागू आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। त्याच्यामध्ये मी फार जास्त तुमचा टाइमपास करणार नाही। प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे की विशेष म्हणजे काय आहे की हा महत्त्वाचा मुद्दा हा बघा, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे याचा दिनांक काय आहे 3 मार्च 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेमध्ये सरळ सेवेने नियुक्ती संदर्भामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन जो 25/4/2016 चा शासन निर्णय आहे त्यामध्ये उमेदवारांची जी काही कमाल वयोमर्यादा आहे, मॅक्झिमम एज क्रायटेरिया जो आहे, ओपनच्या प्रवर्गाला 38 वर्ष आणि कॅटेगरी वाल्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा म्हणजे 43 वर्ष हा क्रायटेरिया तर आहेच आहे, परंतु 2 वर्षे इतकी जी आहे शिथिलता देण्यात आलेली आहे, म्हणजे 40 वर्ष ओपन आणि 45 वर्ष जे आहे ते कॅटेगरीच्या उमेदवारांना। आता हे कशाकरिता दिलेली आहे, कारण कोरोनामुळे आहे संपूर्ण विभागाची भरती प्रक्रिया या ठिकाणी ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये 31 डिसेंबर 2023 ही एक मर्यादा दिलेली आहे। या मर्यादेपर्यंत जर का जाहिरात येत असेल तरच
तुम्हाला जे आहे वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी सूट देण्यात येईल अशा प्रकारचं हे भाष्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट जर का आपण या ठिकाणी पाहिली तर ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन म्हणजे 25/4/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे अशा पदांसाठी देखील शासन निर्णयाच्या दिनांकापासून वारंवार ती एक तारीख सांगताय 31 डिसेंबर 2023 म्हणजे जी आपल्या पवित्र पोर्टलची जी काही भरती चालू आहे त्याच्या राऊंड 1 ला लागू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता जो काही तुमचा पुढचा राऊंड असणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे बघा, हे पवित्र पोर्टलला प्रसिद्ध झालेलं एक प्रसिद्धी पत्रक आहे. याचं तारीख आहे 11 फेब्रुवारी 2024 आणि यामध्ये जे आहे एज बाबतीमध्ये देखील काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. उमेदवारांच्या वतीने ज्या काही शंका समाधान विचारल्या जात होतं, शंका विचारली जात होती, त्याच्यावर हे समाधान या ठिकाणी दिलेलं आहे. आता बाकीच्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी वाचन करणार नाही, परंतु वयोमर्यादा नावाचा एक पॉइंट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की शासन निर्णय 10/11/2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर 16/10/2023 रोजी दिली आहे. यास्तव उमेदवाराचे वय 23/10/2023 रोजीचे विचारात घेण्यात आलेले आहे. या एका लाईन वरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळून गेलेलं असणार आहे. याचा अर्थ काय होतो की पवित्र पोर्टलवर ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध होती त्या दिवसापासून जे आहे त्याचं वय कन्सिडर केल्या जात. परीक्षा कधी दिली हे गृहीत धरल्या जात नाही, त्याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. महत्वाचं काय राहतो की या ठिकाणी जे आहे जाहिरात पवित्र पोर्टलला केव्हा दिली होती. हे बघा, जाहिरात देण्याची सुविधा 16/10/23 ला दिली होती, म्हणून जे आहे या ठिकाणी त्याच वेळेसचे जे वय आहे तो विचारात घेतले जाणार आहे. तुम्ही म्हणाल सर इथं 16 आहे तर 23 आहे, असं का बरं? तर मग याचं कारण असं आहे 16 तारखेला जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्याला प्रेफरन्सेस जे काही आपल्याला लॉक करायचे होते ते प्रेफरन्सेस लॉक करण्याची तारीख 23/10/2023 शेवटची होती, म्हणून या तारखेपर्यंत तुमचं वय या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे. म्हणजे आता तुम्हाला थोडक्यामध्ये कल्पना आलेली असेल. अजूनही तुमचं जर का समाधान झालं नसेल तर आणखी एक पुरावा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, हा एक पुरावा आहे 10 सप्टेंबर 2024 चा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी एक पत्र शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांना देण्यात आलेला. आता याचा विषयच महत्वाचा आहे की पवित्र पोर्टल मार्फत खासगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्याकरिता नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी म्हणजे एससीबीसी किंवा ओबीसी या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच 10% रिक्त पदांकरिता कारवाई करण्याबाबत म्हणजे फेज 2 एकूण जर शॉर्ट मध्ये सांगायचं फेज 2 च्या बाबतीमध्ये कशी कारवाई करायची त्या बाबतीमध्ये यांनी माहिती दिलेली आहे. आता हा संपूर्ण डेटा मी तुम्हाला सांगणार नाहीये. वयाचा जिथे किंवा क्वालिफिकेशनचा जिथे प्रश्न येतो त्यावेळेस तो मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. बघा, 4 नंबरचा मुद्दा यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्वप्रमाणपत्रामध्ये उमेदवारांना बदल करण्याची संधी देण्यात यावी. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतची माहिती नोंदवण्याची उमेदवारांनी नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांची जे काही अर्हता आहे ती प्राप्त असूनही अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आलेलं नाही. यास्तव 12/2/2023 पूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापूर्वीच्या जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी. याचा अर्थ काय आहे की क्वालिफिकेशन तुमची जुनीच कन्सिडर होणार आहे, परंतु ज्यावेळेस नवीन जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्या जाहिरातीच्या दिनांकाचं तुमचं वय कन्सिडर केल्या जाईल. त्यामध्ये एक बारीकसा पॉइंट तुम्हाला सांगतोय. बघा, फेज 2 मध्ये नवीन जाहिरात येणार आहे. नवीन जाहिरात आली तर जाहिरात आल्याच्या दिवसाचं तुमचं जर का वय कन्सिडर झालं तर मला माहिती आहे बरेच उमेदवार या राऊंड मधून बाहेर जातील. असं होऊ नये, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्यच या ठिकाणी जे आहे बरबाद झालेलं असणार आहे, कारण त्यांना शिक्षक होताच येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी करतोय. खासगी संस्थांना वयाचं बंधन या ठिकाणी नाहीये. तर 9वी 10वीचं जर का तुम्ही वयाचं बंधन घेऊन बसलात तर त्या ठिकाणी जे आहे वयाची अट नसते. 9वी 10वीला तुम्ही रिटायरमेंट पर्यंत कधीही जॉईनिंग करू शकता. मी स्थानिक स्वराज्य संस्थांची या ठिकाणी गोष्ट करतो आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळ. आता यामध्ये नवीन जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीकरिता तर नवीन वय कन्सिडर होईल, परंतु ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत, अपात्र आहेत, गैरहजर आहेत त्या जागांची जी जाहिरात आहे ती ऑलरेडी जुनी आहे. म्हणून जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की ज्या जुन्या जागा आहेत
त्या जुन्या जागांकरिता म्हणजे रिक्त, अपात्र आणि गैरहजर जागांकरिता तुमचं जे वय आहे ते जुनं कन्सिडर केल्या जाऊ शकतं, कारण ती जाहिरात नवीन नाहीये, ती जाहिरात जुनी आहे. नवीन जाहिरात जी 10% मधली असेल, त्या 10% मधली जी जाहिरात आहे ती नवीन असल्या कारणाने त्याच्याकरिता तुमचं वय नवीन गृहीत धरल्या जाऊ शकतं. आता माझ्या ज्या काही भावना आहेत त्या तुमच्या सोबत आहे. मी समजू शकतो की आपलं किती नुकसान या ठिकाणी होऊ शकतं जर का हे उमेदवार कॉम्पिटिशनच्या बाहेर गेले, कारण त्यांना जे आहे आयुष्यामधलं त्यांचं जे टार्गेट आहे तेच या ठिकाणी संपलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला वाटत असेल की आपण या स्पर्धेच्या बाहेर जातो आहोत, त्यावेळेस जे आहे आपण आपल्या परीनं जेवढे असे उमेदवार आहेत की जे एज बार होत आहेत, ज्यांना की पुढच्या राऊंडला संधी मिळणं या ठिकाणी कठीण वाटत आहे, मी असं 100% सांगत नाही की तुम्ही बाहेरच गेले, परंतु माझा जो अनुभव आहे, माझा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या बळावर तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की जे उमेदवार एज बार झालेले आहेत त्यांना संधी मिळणं या ठिकाणी कठीण आहे. मग अशा उमेदवारांनी जे आहे एकत्रितपणाने येऊन आपण आपल्या पद्धतीने जे आहे संविधानिक मार्गाने या ठिकाणी जर का भूमिका मांडली, मागणी केली, तर कदाचित जे आहे तुम्हाला पुन्हा एकदा जे आहे सूट मिळू शकते, कारण तुमची जी परीक्षा आहे ती सर्वांची एकत्रितच झालेली आहे. 2022 ला ऑलरेडी परीक्षा झालेली आहे, त्याच्यामुळे तोच क्रायटेरिया या ठिकाणी गृहीत धरावा अशी जर मागणी केली तर निश्चितपणाने ती मागणी मान्य देखील होऊ शकते. म्हणून आपण आपली जी मागणी आहे संविधानिक पद्धतीने मांडा, जेणेकरून तुम्ही या भरतीच्या बाहेर जाणार नाही. तुम्हाला जे आहे फेज 2 करिता तुमच्या मागण्या मांडण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.